चला या ठिकाणी मात्र गेम ऑन करायचा आहे. तर याच दरम्यान क्षमा असावी, आदरणीय देशमुख काका सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेम ऑन करायचे आहे. तर सामना मान्यवरांच्या माहितीसाठी सामना आपण पाहतोय सुपर 8 मधील हा दुसरा सामना. शिंगवे वॉरियर्स विपक्ष स्वप्नील 11 या दोन टीम मध्ये आमच्या समावेत या ठिकाणी शिंगवे वॉरियर्स संघाचे संघमालक अर्थातच रामदासजी शिंगवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गोलंदाजी मार्कवर धामणवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं तो रमेश कडाली. तर स्ट्राईकवर रन मशीन अर्थातच या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी ज्या खेळाडूची राहिली तो कवी शेंडेला आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय शिंगवे वॉरियर्स या संघाची. कवी शेंडे आणि कुऱ्हाडपाडाचा वंडरबॉय म्हणून ज्याला संबोधलं जातं तो रमेश लचका. फटका मात्र चांगला पाहायला मिळाला. वन बॉल सीमारेषा बाहेर. हा पहिला चौकार कवी शेंडेच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. डीजे टीमला संघाची धावसंख्या धाव फलकावर 7 असताना विजय थांबायचा. 16 सर आपण 16 संघ बनवले आणि 16 संघामधून प्रत्येक 70 वाड्यातील मुलांना आपण प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. तर या ठिकाणी मात्र आपण व्यासपीठावर पाहतोय आदरणीय वांगणी शहर प्रमुख शिवसेना आदरणीय प्रसादजी परब साहेब.
तसेच आदिवासी समाजाचे गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं जातं अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी, तसेच माजी सभापती आदरणीय मोतीराम मामा निरगुडा, तसेच आमचे देशमुख काका, या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ पर्व 3 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये खूप काही पाहायला मिळालं. एक सावध सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी मात्र शिंगवे वॉरियर्स या संघाची झाली, कारण 6 चेंडूंचा खेळ संपला. 6 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. आता मात्र 1 डाऊनचा खेळाडू विशाल शेंडेला पाहू शकाल, ज्या खेळाडूने दोनही विकेट हॅट्रिक सुद्धा संपादित केले आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याची किमया त्या खेळाडूने 2दा केली आहे. असा खेळाडू नॉन स्ट्राईकला आपण त्याला पाहू शकाल. स्ट्राईकवर फलंदाज कवी शेंडे, एक रन मशीन अंबरनाथ तालुक्याची. अर्थातच चांगला फटका आहे. चेंडूला मात्र सेकंड स्लिप मधून अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत पंचांनी नो घोषित केलाय. परवानी असेल आता या ठिकाणी मात्र फ्रीटचा चेंडू असेल, स्ट्राईकवर फलंदाज कवी शेंडे असेल, चांगली जमेची बाजू असेल ती शिंगवे वॉरियर संघाची, कारण नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. फ्रीट आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का? निश्चितच एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून कवी शेंडेची ओळख आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, कारण नो चेंडू आहे. पुन्हा एकदा नो आहे. इथे मात्र ओव्हर थ्रोचे सुद्धा धावा मिळतील. 3 धावा पूर्ण. चौथीचा प्रयत्न केला जातोय. 4थी धावा पूर्ण, म्हणजे आता सुद्धा 5 धावा. 5-5 दोनही चेंडूवर. थांबा थांबा, पंचांशी वादावाद करू नका. चला, सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांचा आदर करा. फोर प्लस 1 फ्रीट कंटिन्यू आहे. चला, पंच सामना चालू करायचा आहे. पंचांचा आदर करा. खेळामध्ये हा रोल खूप महत्वाचा असतो. ओके, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, यायचं आहे. सुनीलजी शेंडे अध्यक्ष. तुम्ही अरे गप्प बसा ना यार.
या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचाने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. फलंदाज बाद आहे. कोणाच्याही मनात डाऊट नसेल, आपणही आता युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा खूप महत्वाची आहे, आपणही चेक करू शकता, कारण पारदर्शकता आहे. आपण निश्चितच पाहू शकता, कारण त्यासाठीच आम्ही एवढा वेळ घेतला, कारण कोणताही चुकीचा निर्णय या स्पर्धेमध्ये जायला नको. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. मोठा मासा गळाला लावला तो स्वप्नील इलेव्हन या संघानं कवी शेंडेला मात्र मैदान सोडावं लागेल. डगआउट मध्ये मात्र वातावरण शांत झालं, कारण खेळाडूंनी सांगितलं, कारण इथे मात्र अजून एक फलंदाज बाद झाला. विशाल शेंडे सुद्धा तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी आपण परतताना पाहतोय. मोठा धक्का लागला मी म्हणेन. कवी शेंडे आणि विशाल शेंडे ही जोडी मात्र बाद झाल्यानंतर मात्र खरं अर्थाने शिंगे वॉरियर्स संघाच्या डगआउट मध्ये मात्र या ठिकाणी शांतता पसरलेली आहे. तर या ठिकाणी मात्र या लागोपाठ धक्के देण्याचं काम केलं. लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली. काय घडलं होत्याचं नव्हतं पाहायला मिळालं, कारण कवी शेंडे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला. तिथून मात्र विशाल शेंडे हा एक मोठा हादरा म्हणेन मी शिंगे वॉरियर संघाला बसला, कारण ही जोडी अतिशय या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये सापशाला अपयशी ठरली. तर नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय. लकी निरगुडा उर्फ दीपक. सिंगल लेग बाईकच्या आहे का पंचा? बॅटकट, धन्यवाद. तर या ठिकाणी मात्र आता मात्र डाव सावरावा लागेल. अर्थातच आपण फलंदाज पाहतोय दीपक निरगुडा उर्फ लकी, पिंपळोलीचा हा खेळाडू, आणि ऋतिक मुकणे मॅन फ्रॉम खरवई, हे दोन खेळाडू मात्र आपण पाहतोय. तर या ठिकाणी मात्र थोडासा बॅकफुटवर आलाय, कारण मोठमोठे मासे गळाला लावण्याचं काम केलं स्वप्नील इलेव्हन या टीमनं, कारण कवी शेंडे बाद झाला. रमेश लचका बाद झाला. विशाल शेंडे बाद झाला. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. पहिल्याच अटॅकमध्ये चेंडूला उचलायचं होतं, परंतु त्या ठिकाणी मात्र तसं काय मिठीत येणार का?
तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये 20 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 3 फलंदाज बाद झाले. कवी शेंडे, विशाल शेंडे आणि रमेश लचका हे मात्र तंबूच्या आश्रयाला आले. तर या ठिकाणी मात्र आपण 2 फलंदाज पाहतोय. ऋतिक मुकणे मॅन फ्रॉम करवई आणि दीपक निरगुडा उर्फ लकी. सामना आपण पाहतोय अतिशय महत्वाचा सामना. सुपर 8 च्या लढतीमधील ही दुसरी. 20 धावा 20 खूप काही पाहायला मिळालं. 20 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दामनवाडी एक्सप्रेस. पुन्हा एकदा आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ तालुक्यामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र टॅप करायचा होता फलंदाज ऋतिक मुकणेला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. उर्वरित काम मात्र इष्टिरक्षकाचा चोख बजावताना आपण पाहतोय. अर्थातच श्रीपत कडाळी. जसा कवी शेंडे बाद झाला, विशाल शेंडे बाद झाला, तसा मात्र या ठिकाणी मात्र विचार केला तर धावसंख्येला रोख लावलाय ते मात्र स्वप्नील इलेव्हन या टीमने. इथं मात्र उंच हवेत मारलाय. दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसावलाय, त्याने मात्र झेल टिपलाय अफलातून आणि इथून मात्र अजूनही एक. अरे झेल झेलीना का काय गड्यांचा उत्साह असा होतो का, काय चिन्ह दाखवतात त्यात समजत नाही. कारण अतिशय चांगले षटक आतापर्यंत रमेशनं फेकलाय. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केले आणि 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. निश्चितच जी श्रीपत कडाळीनं रमेशवर जो भरोसा दाखवला तो मात्र अतिशय खरा ठरला, कारण अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. इथे मात्र अजूनही एक चांगला चेंडू, अजूनही एक चांगला चेंडू. आपल्या भात्यातील वेगवेगळे अस्त्र मात्र या गोलंदाजाने काढलेत. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली, 5 चेंडू फेकल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकापासून मात्र दबाव तंत्र निर्माण केलं ते शिंगवे वॉरियर्स या टीमवर. कारण विचार केला तर एक बलाढ्य संघ होता आणि त्याच्या पुढे एक उंच हवेत गेला. या ठिकाणी मात्र दूरवरचा क्षेत्ररक्षक आलाय पुन्हा, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू जमिनीला दान होतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार हा येतोय चौकार.
एकदा घेऊन जातो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये 25 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. खूप काही पाहायला मिळालं. 4 गडी बाद झालेत. शिंगवे वॉरियर्स मात्र हा संघ थोडासा पिछाडीवर पडलाय, कारण इथून मात्र चांगल्या फलंदाजी करावी लागेल. अपेक्षा निश्चितच आहे, जोपर्यंत दीपक निरगुडा अर्थातच लकी आहे तोपर्यंत निश्चितच एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जरूर शिंगवे वॉरियर्स करेल. इथे मात्र फटका, ज्या लकीचा मी उल्लेख केला तो लकी सुद्धा या ठिकाणी मात्र कुठेतरी थोड्याशा कॅलरीज कमी पडल्या. लकी बाद झाला. अतिशय चांगला झेल टिपला त्या ठिकाणी आणि 5वा धक्का लागलाय तो शिंगवे वॉरियर्स या टीमला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहू शकाल निलेश वाघ, शिरवलीचा हा खेळाडू. लकी सुद्धा स्वस्तात बाद झाला. या सामन्याचा विचार केला तर शिंगवे वॉरियर्स संघाच्या एकाही खेळाडूने या सामन्याची जबाबदारी घेतली नाही, कारण महत्वाचा सामना होता. सुपर 8 मधला नॉकआउट सामना. त्या नॉकआउट सामन्यामध्ये ज्या अपेक्षेने हा संघ उतरला होता तो कुठेतरी अपयशी ठरला, कारण कवी शेंडे, विशाल शेंडे, रमेश लचका, लकी खेळाडू स्वस्तात बाद झाले. इथे मात्र आल्या आल्या मनगटी ताकदीचा वापर केलाय. हाय हँडसम चांगला फटका पाहायला मिळाला. अर्थातच आपण फलंदाज पाहू शकाल निलेश वाघ. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी मात्र धावफलकावर धावा लागल्यात 31 धावा. निलेशनं मात्र आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. कामी शिरवली या गावातनं या ठिकाणी आदिवासी प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र जणू काही ड्रेसिंग रूम मधून हा खेळाडू सेट होऊन गेला होता. बराच वेळ चेंडू हवेत आहे. दूरवरचा क्षेत्ररक्षक आलाय. एकदम करेक्ट जजमेंट पाहिलं आणि इथून मात्र जो निलेश एक षटकार मारला होता त्या निलेशला सुद्धा दुसऱ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. अजून एक धक्का लागलाय शिंगवे वॉरियर्स या टीमला. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहू शकाल योगेश उगडा मॅन फ्रॉम चापेवाडीचा हा खेळाडू आणि त्या खेळाडूला इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल, कारण विचार केला तर अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू मध्ये जर 20+ धावा बनवल्या तर एक समाधानकारक स्कोर उभा करू शकेल हा शिंगवे वॉरियर्सचा हा संघ. परंतु गोलंदाज अतिशय चांगली राहिली आहे. अर्थातच स्वप्नील 11 या टीमची स्वतः संघाचा सरसेनापती. गोलंदाजी मार्कवर आहे श्रीपत कडाळी, ज्याने मात्र 3 चेंडू फेकले. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. जरूर त्याच्या गोलंदाजीवर एक षटकार मात्र पाहायला मिळाला, परंतु लगेच त्याने कमबॅक केलं आणि जो निलेश वरचढ ठरत होता तो मात्र बाद केला. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेतात. प्रयत्न चांगला होता या ठिकाणी मात्र फर्स्ट स्लिप मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. जरूर आपल्या संघासाठी मात्र धावा वाचवल्या. या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिले अर्थातच स्वप्नील 11 या संघाची. तर निश्चितच स्वप्नील 11 हा आपण जो संघ पाहतोय तो संघाचे संघमालक अर्थातच कारावगावचे समाजसेवक स्वप्नील शेलवले साहेब यांचा हा संघ.
तर इथे मात्र फटका चांगला आहे, गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सीमा पार, हा येतोय चौकार, या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. या ठिकाणी धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी आशीर्वाद वाघ मॅन फ्रॉम शिरवलीचा हा खेळाडू, इथून मात्र सूत्र हाती घ्यावी लागतील, कारण 50+ धावा तरी बनवाव्या लागतील, कारण नॉकआउटची मॅच आणि त्या मॅच वर निश्चितच दबाव असणार. अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र षटक संपलं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 36 धावा, म्हणजे 9.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्यात त्या शिंगवे वॉरियर संघ. या संघाचा इतिहास होता ज्या संघाने 92 धावा कुठल्या, ज्या संघाने 89 धावा कुठल्या, ज्या संघाने 84 धावा कुठल्या होत्या, तो संघ आज कुठेतरी धावांसाठी मात्र झगडताना आपण पाहतोय. कारण याचा विचार केला तर स्वप्नील 11 संघाने टाकलेली चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचाच मोबदला म्हणून, कारण रवी विचार केला तर अतिशय चांगली या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर अतिशय चांगले क्षेत्ररक्षण राहिलं, कारण कवी शेंडे सारख्या फलंदाजाला जेव्हा धावचीच्या स्वरूपात बाद गेलं तेव्हाच मात्र त्याचं क्षेत्ररक्षण हाय स्टँडर्ड दर्जाचं आपल्याला पाहायला मिळालं. तर स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक, इथे मात्र फटका चांगला आहे, दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसावलाय, 1 बॉल सीमा रेषा पार, चौकार. पण येणे खूप गरजेचं आहे ते शिंगवे वॉरियर संघासाठी. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 40 धावा. उर्वरित 5 चेंडूंचा फक्त खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडू मध्ये निश्चितच फलंदाजाचा मानस असेल आपण जास्तीत जास्त धावा कुठू आणि गोलंदाजाचा विचार असेल आपण कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. अक्रॉस द लाईन खेळतोय, फटका चांगला आहे, अजून एक मनगटी ताकदीचा वापर, 1 बॉल सीमा रेषा पार, हा येतोय चौकार. इथून मात्र हळूहळू का होईना योगेश उगडानं मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. मॅन फ्रॉम चापेवाडीचा हा खेळाडू 2 चौकार मारतोय, खऱ्या अर्थाने संघाला गरज आहे धावांची आणि त्या धावा येत आहेत योगेश उगडाच्या बॅट मधून. संघर्ष करावा लागेल, कारण या स्पर्धेमध्ये टिकून राहायचा असेल तर हा सामना खूप महत्वाचा आहे. हा सामना जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल, कारण तोच प्रयत्न चालू आहे. संघ आपण पाहतोय स्वप्नील 11 विपक्ष शिंगवे वॉरियर्स, या 2 टीम मध्ये मॅच बॉल आलेला आहे. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्रॉस द लाईन खेळायचं होतं क्षेत्र, पुन्हा एकदा तेच निवडलेलं, परंतु या ठिकाणी मात्र बॅट ऑन बॉलचा संपर्क झाला नाहीये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रवीणला. प्रवीण भगत मॅन फ्रॉम सांबारीचा हा खेळाडू अतिशय चांगला युवा खेळाडू आहे, उंची कमी आहे परंतु या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू पुरेपूर फायदा उचलता आला नाही, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. इथून मात्र मैदान सोडावं लागेल योगेशला. धक्का क्रमांक या ठिकाणी लागला 7वा. 7 बाद धावफलकावर धावा आपण पाहू शकाल 44.
अध्यक्ष आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. VPL प्रीमियर लीग वांगणीचे अध्यक्ष आदरणीय मनोजजी कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार आला. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर बरोबर 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि 51 धावांचं टार्गेट दिलंय ते अर्थातच स्वप्नील इलेव्हन या टीमला. आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेबांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेब तर या ठिकाणी हॅलो. तर निश्चितच या ठिकाणी मात्र शेवटच्या चेंडूवर जो अनिकेत शेंडे अर्थातच आमचे अध्यक्ष सुनील शेंडे यांच्या मुलाने जो षटकार मारलेला आहे तर वडिलांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लेट पण थेट. बाप से बेटा श्रेष्ठ. तर याच दरम्यान ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते याच दरम्यान आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो, ज्याने खऱ्या अर्थाने बदलापूरचा चेहरा बदलवला, विकास पुरुष अर्थातच वामन शेठ म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की जरा जोरदार टाळ्यांनी मात्र आदरणीय वामन शेठ म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे.
ज्याने खऱ्या अर्थाने बदलापूर शहराचा विकास आणि विकास केला ते महापुरुष अर्थातच वामन शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. साहेबांच्या माहितीसाठी आपण जाऊया मैदानाकडे. सुपर 8 मधील सामने ही लढत आपण पाहतोय. शिंगवे वॉरियर्स विपक्ष स्वप्नील 11 या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना शिंगवे वॉरियर्स संघानं 50 धावा बनवल्या 5 षटकामध्ये आणि 51 धावांचं लक्ष ठेवलंय ते स्वप्नील 11 या टीम पुढे. सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय अतिशय ज्या बाईक स्वरांनी ज्या गाड्या आपल्या रस्त्यावर पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की कोणत्याही गाडीला अडथळा येणार नाहीये अशा आपण गाड्या व्यवस्थित पार्क करायच्या आहेत. आपल्यासाठी पार्किंगची व्यवस्था आहे. तर ही आपण जी आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ तालुका ही लीग पाहतोय. ही लीगचा विचार केला तर आदिवासी समाजातील ज्या अंबरनाथ तालुक्यातील ज्या 70 वाड्या आहेत त्या 70 वाड्यामधून या ठिकाणी 240 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी फॉर्म भरले होते आणि त्याच्यातून ही प्रक्रिया ही लीगची प्रक्रिया पूर्ण केली आणि ती स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवात मात्र श्री गणेशा झाला 2 धावेनं. सलामीची जोडी आपण पाहतोय. अतिशय चांगला गुणवान खेळाडू अर्थातच श्रीपत कडाळी मॅन फ्रॉम भोजचा हा खेळाडू आणि त्याला मात्र साथ देण्यासाठी विजय कडाळी मॅन फ्रॉम कुडेरांचा हा खेळाडू. अतिशय चांगला फटका हुक केलाय. शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत अवधी होता 3 धावा घेण्याचा आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावर 5 धावा. सुरुवात मात्र सावध केली आहे ती स्वप्नील 11 या टीमनं. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. या ठिकाणी मात्र चौकार चेक केला जातोय. आणि या ठिकाणी चौकार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत त्यांनी लगेच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा आपल्याला विनंती आहे. प्रेक्षक वर्ग हॅलो हॅलो माईक चेक हॅलो. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. तर याच दरम्यान आदिवासी विकास संघटनेचे सल्लागार आदरणीय शिवाजी आगान साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी चेक केलंय. चेंडू खांद्याचा वेध घेतला होता चेंडूने. तर इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स दुधारी तलवार म्हटली जाते. लगे तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र आबाद झाला. चौकार मिळाला तो श्रीपाद कडाळे आणि स्वप्नील 11 या संघाला.
संघाची धावसंख्या धावफलकावर आपण डबल डिजिटल मध्ये आपण पाहतोय 10 धावा. 240 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी फॉर्म भरले होते. त्याच्यानंतर मात्र प्रत्येक गटवारी निवड करण्यात आली आणि ही स्पर्धा मात्र भरवण्यात आली. आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ तालुका. इथे मात्र अजून एक चांगला फटका आहे. क्रिकेटचा क्लास. एक्स्ट्रा कव्हर मधून मात्र चेंडूला सरळ दाडलं. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 14 धावा. शॉर्ट चेंडू बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सोपा झेल टिपलाय. इथून मात्र पहिला धक्का लागलाय तो स्वप्नील 11 या टीमला. विजय कडाळी बॅक टू द डगआउट. डीजे तर याच दरम्यान आमचे जवळचे मित्र पेशाने ग्रामसेवक आदरणीय भगवानजी निरगुडा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अवंतर धाव. या ठिकाणी आपण जास्त शोर शराबा नको, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. आदरणीय भगवानजी निरगुडा साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 15 धावा धावफलकावर लावल्या जातात. 51 धावांचं लक्ष्य. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय तो स्वप्नील 11 या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 15 असताना काल तन्मय आयुष 11 आणि सतीश पाटील प्रतिष्ठान या दोन संघांनी सज्ज राहायचं आहे.
धावफलकावर धावा लागल्यात 15 धावा. अजून एक झेल, अतिशय चांगला झेल टिपला. कमबॅक केलं शिंगवे वॉरियर्स या संघानं. जरूर आमच्या 50 धावा असतील, परंतु त्या 50 धावा बनवासाठी आपल्याला मात्र आम्ही संघर्ष करू हे दाखवून दिलं शिंगवे वॉरियर्स संघानं. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 15 धावा आणि 3 गडी बाद झालेत. आतापर्यंत विचार केला तर विजय बाद झालाय, प्रवीण बाद झालाय आणि प्रकाश तोराड बाद झालाय. आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना रमेश कडाळीला आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम दामनवाडी श्रीपत कडाळी आणि रमेश कडाळी, कडाळी बंधूंची जोडी मात्र आता खेळपट्टीवर असणार आहे. कारण 51 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर लावल्या जातात. अजूनही पल्ला खूप मोठा आहे, परंतु या ठिकाणी मात्र हे 2 अनुभवी खेळाडू निश्चितच कोणत्या प्रकारची कामगिरी करतील याकडे मात्र सर्व प्रेक्षक वर्गांचा नजरा असतील. मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अतिशय चांगली लकीनं गोलंदाजी केली. फक्त एक अवंतर धाव सोडली तर मात्र या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली. 3 फलंदाज बाद केलेत. अतिशय चांगली गोलंदाजी दीपक निरगुडा उर्फ लकी. मॅन फ्रॉम पिंपळोलीचा हा खेळाडू स्ट्राईकवर फलंदाज आहे. निश्चितच आपण रमेश कडाळीला पाहतोय. शॉर्टपिच चेंडू, चांगला फटका पाहायला मिळालाय. कव्हर मधून मात्र चेंडूला ढकलून दिला. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल जमिनीला रांगळत चौकार. बावीस धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर फ्रीटचा चेंडू होता. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवे. 2 क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडूच्या पाठी लागले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान पाहायला मिळालंय.
तर या ठिकाणी सर्वांनी शांत राहायचं आहे. आदरणीय वामनशेठ म्हात्रे साहेब आपल्याला 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. आदिवासी विकास संघटना व आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आदिवासी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्या धारोली या गावी आयोजित केलेलं आहे. आणि मला वाटतं 70 आदिवासी वाड्यातनं सर्व विद्यार्थ्यांमध्ये जे खेळाडू गुण आहेत ते प्रदर्शित करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपण सर्व संघटनेच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करत असता. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देईन की आपल्या तालुक्यातनं आपल्या समाजाचे चांगले खेळाडू निर्माण व्हावे. नुसतेच क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवतात आणि एक व्यवसायाकडे टुर्नामेंट चाललेले आहेत. तशा न जाता आपल्याला या खेळातून चांगले खेळाडू आपल्या या समाजातून घडले पाहिजेत. ही धारणा मला वाटते नक्कीच आपल्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना असेल आणि त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये सर्व तरुणांची एकजूट, फक्त आपण नावाला मागासलेले आदिवासी आहोत असं जे अंबरनाथ तालुक्यामध्ये बोललं जातं. कारण की आदिवासी समाजाला मी सुद्धा एक जोडला गेलेला लोकप्रतिनिधी आहे. आपल्या प्रभागामध्ये या विभागामध्ये 89 साली आपल्या या विभागातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून लवाली या ठिकाणी साबीरबाईंच्या माध्यमातून एक आश्रमशाळा चालू केली. कमीत कमी 2-3 वर्ष त्या शाळेला अनुदान नव्हतं. मी स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून ती आश्रमशाळा चालवत होतो आणि मला वाटतं नक्कीच आज त्या आश्रमशाळेतनं चांगले विद्यार्थी घडलेले आहेत. चांगल्या चांगल्या पदावर, चांगल्या चांगल्या हुद्द्यावर आज ते विद्यार्थी काम करतात. म्हणून हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा ही स्पर्धा या ठिकाणी प्रत्येक वर्षी खेळत असता. स्पर्धा खेळत असताना मी नेहमीच क्रिकेट खेळणाऱ्या सर्व तरुणांना एक आव्हान करत असतो की याच्यावर तुम्ही व्यवसायातनं बघू नका. कारण की बरेचसे तरुण विद्यार्थी दिवसभर ग्राउंडवर खेळत असतात. आपले आई वडील मोलमजुरी करून आपलं घर चालवत असतात आणि आपला मुलगा दिवसभर क्रिकेट ग्राउंडवर खेळत असतो. असं न करता आपण आपलं बरेचसे लोक तरुण मला वाटतं शाळा कॉलेजेस असतील आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण स्वतः करा आणि जो फावला वेळ असेल त्यावेळेस जे ग्राउंडचे खेळ शनिवार रविवार असेल त्यावेळेस प्रॅक्टिस करा. त्या प्रॅक्टिसमधनं चांगलं खेळ कसा आपल्याला खेळता येईल याकडे लक्ष द्या. त्यातनं आपल्या वाडीचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं नाव कसं अशा स्पर्धेतनं लावडोकीत होईल याकडे लक्ष द्या. आणि नक्कीच मी केलेल्या ज्या सूचना आहेत त्याला आपण सर्व तरुण लक्ष द्याल असं मला वाटतंय. आणि आताच आघा नानी यांच्याशी मी चर्चा केली की मागच्या वेळेस 1 जानेवारीला आपण त्या ठिकाणी सांगितलं का आपण एक आदिवासी महोत्सव आपल्या तालुक्यामध्ये घेऊया. मी आताच आगांशी चर्चा केली. मी तुम्हाला पण सांगतो की आपण लव्हाली या ठिकाणी यावेळेस लोकप्रतिनिधी येतात, निवडणुका येतात आणि कार्यक्रम करतात, पण तसं न करता या विभागाशी माझी नाळ जोडली गेलेली आहेत. लव्हाली हे मी माझं घरच समजतो, गावच समजतो. तर आपण या वर्षापासून लव्हाली या ठिकाणी एक आदिवासी महोत्सव जेणेकरून आपल्या समाजातले जे तरुण तरुणी आहेत, जे जुने जाणते लोक आहेत, त्यांच्या अंगामध्ये जे कलागुण आहेत त्यांना एकत्रित प्रदर्शित करण्यासाठी आपण चांगले एक व्यासपीठ त्या ठिकाणी या वर्षी निर्माण करून द्यावा. या वर्षी नाही, जोपर्यंत आपण या जगामध्ये तोपर्यंत
फरबजी बाराम कांबरी आपण त्यांना निर्माण करून देऊया, जेणेकरून आपल्या समाजाची एकजूट आहे ती एकजूट कायमस्वरूपी या आपल्या तालुक्यामध्ये अशीच राहील. नाहीतर आम्ही काय करतो, लोकप्रतिनिधी आलो का निवडणुकांना आपला वापर करून घेतो, तर तो वापर न होता या आपल्या विभागाचा कायापालट कसा होईल, आपले तरुण जास्तीत जास्त सुशिक्षित कसे होतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आणि त्या महोत्सवातून एक चांगला मेसेज आपल्या समाजाला द्यायचा आहे की आमचा समाज या ठाणे जिल्ह्यामध्ये या अंबरनाथ तालुक्यामध्ये कसा एकजूट आहे, कसा आम्ही एकत्र येऊन या आमच्या समाजाच्या मुलांना तरुणांना प्रबोधन करतो आणि त्या प्रबोधनातनं कसे विद्यार्थी या ठिकाणी घडलेत याकडे आपल्याला त्यासाठी लक्ष द्यायचं आहे. तर मी आत्ताच तारीखसुद्धा जाहीर करतोय की आपण 24, 25, 26 जानेवारी या दिवशी त्या महोत्सवाचं आयोजन आपण करणार आहोत. नक्कीच वामन म्हात्रेंनी जो दिलेला शब्द असतो तो पाळला गेलेला असो. फक्त अंग मेहनत करायची जगन, तुम्ही ताकद ठेवा, तुम्हाला कुठच्याही प्रकारचा काहीच 1 रुपयाचा सुद्धा खर्च आपल्या कुठच्या तरुणावर येणार नाही, जेणेकरून त्या महोत्सवातनं नक्कीच आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये चांगला संदेश आपल्या विभागातून जाईल. आणि नक्कीच आज जरी 12वी पर्यंत ती शाळा असली तर माझा सुद्धा एक माणूस आहे, छोटा भाऊ माझा आमदार आहे आणि या विभागात एक चांगला आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कॉलेज कसं काढता येईल यासाठी सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादातनं त्याला सुद्धा या 2-6 महिन्यामध्ये यश येईल. पोटगाव या ठिकाणी मी जागा सुद्धा त्यासाठी 5 एकर जागा घ्यायला लावलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्या समाजासाठी एक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, त्या ठिकाणी त्यांना टेक्निकल नॉलेज जर पाहिजे असेल तर आपल्याला एक आदिवासीसाठी ITI आणि एक चांगलं कॉलेज काढण्याचा मानस माझा स्वतःच आहे. नक्कीच त्यासाठी सुद्धा आपण सर्व तरुण त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित कराल आणि अशीच एकजूट आपण कायमस्वरूपी आपल्या तालुक्यामध्ये ठेवा. वामन म्हात्रे, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या समोर कुठच्याही प्रकारचा हेतू किंवा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्या समाजाबरोबर राहील असं आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी अगोदरच सांगितलं होतं की बदलापूरचा विकास या व्यक्तिमत्वाने केलाय आणि आता मात्र या आदिवासी समाजासाठी सुद्धा अतिशय मोलाची कामगिरी करण्याचा मानस साहेबांचा आहे. तर साहेबांसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर मी आदरणीय बाळाशेठ कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण आदिवासींचे कैवारी आहात तर दोन मिनिटं फक्त आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आता दादा बोललेत ना सर्व, मी थोडक्यातच बोलतो का दादानी स्टेजवरच सांगितलं होता का आपल्याला आदिवासींसाठी आदिवासी महोत्सव भरवायचे. खरोखर आज आदिवासी टेनिस क्रिकेट आणि आदिवासी संघटना अंबरनाथ तालुका यांच्या वतीने हा योग आला का इथे त्यांनी मुलांच्या खेळाला कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा भरवली आणि त्या स्पर्धेच्या दिवशी आपले सर्वांचे लाडके आदरणीय वामनदादा इथे प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि आज त्यांनी आपल्याला आपल्या तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला हा महोत्सवाचा लाभ होईल. आणि खरोखर जसे दादा बदलापूर महोत्सव, आगरी महोत्सव असे भरपूर महोत्सव बदलापूर शहराला देतात, त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा सांगितलं आपल्याला आपल्या आदिवासी बांधवांना सुद्धा अशीच आपल्याला एक चांगला महोत्सव भरवायचे. बघा दादानी सांगितलं निवडणुकीसाठी काही करत नाही ना, दादांची काही नगरपालिका हे इकडे कधी ते मतदानाच्यासाठी येत नाही, पण मदत करायला ते नेहमी लवाली गावात तर नेहमी मदत करतातच. ते या परिसरातील सरगावमधील सर्व आदिवासी बांधवांना त्यांच्या कुठल्याही उपक्रमाच्या दिवशी भेटवस्तू देतात आणि आज त्यांनी खरोखर मला अभिमान वाटतो की आपल्या या आदिवासी बांधवांसाठी एक चांगली भेट म्हणजे कोणी 1 रुपया न खर्च करता दादा 100 खर्चाने आदिवासी महोत्सवचा आयोजन करणार आहेत. आणि याच्यामध्ये माझ्या आदिवासी बांधवांना आपल्या स्वतःचे आदिवासी रूढी परंपरा हे जे कलागुण आहेत ते सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल आणि त्या व्यासपीठावर ते महाराष्ट्रात नाही तर जगभर सोशल मीडिया यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या अंबरनाथ तालुक्यातील किंवा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सर्व कलागुणांना वाव दिली जाईल. तर खरोखर दादा मी माझ्या वतीने ना आमच्या पूर्ण अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने दादांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतोय.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण लगेच सत्कार समारंभ करूया. आदरणीय बाळाशेठ कांबळे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. अंबरनाथ तालुका प्रमुख शिवसेना आदरणीय बाळाशेठ कांबळे साहेबांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यानंतर वांगणी शहर प्रमुख आदरणीय प्रसादजी परब साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. वांगणी शहर प्रमुख प्रसादजी परब साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. एक पालकमंत्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल. सत्कार मूर्ती आहेत आदरणीय देशमुख काका समाजसेवक यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तर या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती आहेत. आपल्याला जी नेटची व्यवस्था करून दिलेली आहे ते आदरणीय मनोज गायकवाड साहेब आणि आदरणीय मनोज कडव साहेब या दोन्ही मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. नाणेफेकी केली जाते. या ठिकाणी मात्र अमन शेठ मात्र यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी जिंकलाय. या ठिकाणी मात्र सतीश पाटील धन्यवाद. सर्वांचा खूप खूप आभार. आदरणीय वामन शेठ म्हात्रे यांचा खूप खूप आभार. आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आदरणीय बाळाशेठ कांबळे यांचा खूप खूप आभार. आपण या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब यांचा सुद्धा खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी आपण बहुमूल्य वेळ दिला. आदरणीय मनोज कडव साहेब आपले सुद्धा खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी आपण आपला बहुमूल्य वेळ दिला.
आदरणीय मोतीरामजी निरगुडा यांचं सुद्धा खूप खूप आभार. आपण या स्पर्धेसाठी आपण आपला बहुमूल्य वेळ दिला. तसेच आमचे देशमुख काका यांचं सुद्धा खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार. तर या ठिकाणी मात्र सतीश पाटील प्रतिष्ठान संघाने नाणेफेकी जिंकलाय आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर सुवर्ण संधी आहे, कारण 1 जानेवारी लवाळी या ठिकाणी हुतात्मा दिन आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहोत. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. येणाऱ्या 1 जानेवारी 2025 या दिवशी आपण हुतात्मा दिन म्हणून आपण लवाळी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये तो कार्यक्रम आपण साजरा करतो. याही वर्षी सर्व खेळाडूंना, आदिवासी समाजातील जनतेला, सर्वांना आजच मी विनंती करतो की आपल्याला आजच आमंत्रण सुद्धा करतो की आपण तो कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. इथे मात्र चौकार पाहायला मिळाला. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. इथे मात्र बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. चौथ्या धावेचा प्रयत्न होता श्रीपत कडाळीचा, परंतु या ठिकाणी मात्र नाकार दिला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउट साठी का? ओके. फलंदाज सेफ. चला पुन्हा एकदा घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय सुपर 8 मधील हा सामना अतिशय दर्जेदार सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीस आलाय. इथे मात्र बराच वेळ लाऊड अपील केली. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. पंचांनी सांगितलं लेग बाईज च्या इशाऱ्याने एक सिंगल आली. धावा कशाही येऊ, स्वप्नील 11 संघ सांगत असेल धावा येणे आमच्यासाठी खूप गरजेचे आहे. धाव संख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आतापर्यंत 3 फलंदाजांना बाद केलंय. इथे मात्र फटका चांगला आहे. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तू मै गरज होती का? इथे मात्र श्रीपत कडाळी स्वतःवर नाराज आहे, कारण गरज होती का? थोडस मात्र फंबलिंग पाहायला मिळालं होतं, त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. कॉलिंग होणे खूप गरजेचं होतं आणि इथून मात्र श्रीपत कडाळीला मैदान सोडावं लागेल. पंचांकडे गेला होता का? कदाचित त्याने सांगितलं असेल की रमेश आउट आहे, परंतु पंचांनी आमचे दक्ष पंच आहेत आणि इथून मात्र श्रीपत कडाळी धावचीच्या स्वरूपात बाद झाला. जसा कवी शेंडे बाद झाला होता तसा मात्र श्रीपत कडाळी, दोनही संघ नायकांचा विचार केला तर दोनही संघ नायक धावचीच्या स्वरूपात बाद झाले. नाराज आहे स्वतःवर, खरोखरच धावा येत होत्या आणि इथून मात्र धावफलकावर विचार केला तर 33 धावा. धावफलकावरचा विचार केला तर 33 धावा, 4 गडी बाद झाल्यात. 18 धावांचं योगदान दिलं. श्रीपतनं 51 धावा बनवायच्या आहेत. 33 धावा आतापर्यंत बनवल्यात. इथे मात्र नशिबाचा चौकार मिळेल. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा.
तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. इथे मात्र फटका चांगला होता. अजून एक संधी आहे, गरज होती का? गरज होती का? रमेशनं श्रीपतला बाद केलं आणि इथे मात्र महेशनं मात्र ओके. चला ड्रिंक्स वाली जाऊ दे मैदानात, आम्ही चेक करतो. तिसरा पंच आमचे चेक करतील. फक्त नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने क्रीज सोडली का नाही हे पाहायचं आहे ना. ओके. फलंदाज असा फेविकॉल खाली चिकटलाय का जाग्यावरून हल्लाय नाही, त्यामुळे रमेश आपल्याला मैदान सोडावं लागेल. धन्यवाद. या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी भरघोस मदत केली त्या सर्वांचं खूप खूप आभार. तर निश्चितच आपण मॅन ऑफ द सिरीज साठी अर्थातच सायकल पाहतोय, ते देण्याचं काम अर्थातच स्वर्गीय किशोर अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ योगेश शेठ पाटील यांच्याकडून मात्र आपल्याला देण्यात आलेले आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. दानशूर व्यक्तिमत्वाचं सर्वांचं मी खऱ्या अर्थाने निश्चितच हा सामना जेव्हा संपेल त्यानंतर मात्र निश्चितच त्या दानशूर व्यक्तिमत्वांचे नाव मी आपल्या समोर मांडणार आहे. कारण सामना खूप हाय व्होल्टेज पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे? ज्या वेळेला असं वाटत होतं 2 षटकामध्ये 24 धावा झाल्या होत्या, सामना सहज स्वप्नील 11 जिंकेल, परंतु जी काही या तिसऱ्या षटकामध्ये सामन्यानं सरड्यासारखा रंग बदलला, तिथून मात्र या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत आहे. दूरवरचा क्षेत्ररक्षक 2 आलेत, त्याच्या अवक्याच्या बाहेर चेंडू जमिनीला दान होतोय. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न उचलणार नाहीयेत कारण 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात मोठे मासे गळाला लागलेले आहेत. अजून 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 41 धावा. दहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. इथे मात्र फिरकीचा जादूगर कवी शेंडे आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न, धावचीची संधी गरज होती का? प्रश्न मात्र पडला असेल डगआउट मध्ये. इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागला 6वा. डीजे बजाव.
पूर्ण चित्र पलटून टाकलं. होत्याचा नव्हता करणारा फटका खेळला. त्याला ठाऊक आहे सुपर 4 मध्ये जायचं असेल तर आपलं थोडस का होईना योगदान मी देईन. आणि एका षटकाराने या सामन्याची जणू काही हवा काढली. आता मात्र समीकरण येऊन टेपलाय. सामना खुला झालाय. येणारे 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. इथे मात्र फक्त कट केलाय. चलाकी दाखवली ती ऋतिकनं. सिंगल मिळाली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 49-7-2. आता मात्र सामन्यावर पकड मजबूत केली ती अर्थातच स्वप्नील 11 या टीमनं. फिरकी चालली नाहीये मी म्हणेन कवी शेंडेची. ज्या कवी शेंडेवर एक षटकार आला तिथून मात्र खऱ्या अर्थानं त्या सामन्याचं चित्र पलट झालं. शोर शराबा चालू आहे. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय आणि एन्जॉय करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आवडाय नका रेकू का समोरचा घाबरल. 7-2. निश्चितच या ठिकाणी मात्र एकापेक्षा एक सर्रास सामने पाहायला मिळतील यातील मात्र शंका नाहीये. इथे मात्र सामना आपल्या स्टाईल संपवलाय आणि सुपर 4 मध्ये आम्हाला दुसरा संघ मिळालाय स्वप्नील 11. अभिनंदन स्वप्नील 11 या संघाचं. हॅडलॉक शिंगवे वॉरियर्स टीम. आणि इथून मात्र दोन्ही संघाने शेक हँड करायचा आहे. लगेच आम्ही तुमच्यापर्यंत या सामन्याचा हिरो कोण हे निश्चितच आम्ही घोषित करू. तर आपण थांबायचं आहे. या ठिकाणी मात्र आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. सराई ब्रदर्स या संघाचे संघमालक अर्थातच प्रकाशजी सराई साहेब आणि भरतजी सराई साहेब आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तसेच त्यांच्या समावेश जगदीशजी सराई साहेब आणि योगेश सराई यांनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर याच दरम्यान अजून एक चांगले आमचे मित्र आणि संघमालक समाजसेवक अर्थातच तन्मय आयुष 11 संघाचे संघमालक आमचे बाळारामजी शिंगवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मागील सामन्याचा हिरो नो डाऊट ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, ज्याने 18 धावा सुद्धा कुठल्या आणि 2 विकेट सुद्धा संपादित केला, तो श्रीपत कडाली ठरला त्या सामन्याचा हिरो. सर यायचा आहे या आपण